कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी नाजू हो, कारभारी बघून किती मी नाजू हो. वा 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 वा. काय गोडा आवाज आहे हो तुमचा. मस्त मस्त आहे. म्हणजे काळजाला लागण्यासारखा आवाज आहे. काळजाला धंद्याला लागणार का पण आहे म्हणजे व्यावसायिक आहे, व्यावसायिक आवाज आहे, पैसा गेल ना त्याच्यातनं. तेच म्हटलं. खराय खराय. पाहुणे नो हा? जरा चाय घेता वाय नाही ते का नको सांगू. नाही नको नको. मग आम्ही नाकाडू गेली तर चालेल काय. बने पाहुण्याच्या नाव 2 चाय दे. अरे मेलो पाहुण्याने तरी सोडा. बस रे, तुला काय करायचंय. पाहुणे देता येत ना आणि 2 टोच पण दे. नाही मी हो पण नव्हतं बोललो बा. नाही दा आम्हाला काय नाही. आमच्या हो, काही नाही. गावात असंच असतं. घ्या 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 आता काय. घ्या घ्या घ्या. होय ते. पाहुण्यानू हा एक विचारीन म्हणतो, विचारू काय. विचारा विचार त्याला काय. तुमच्या नाकाखाली खारुताई झोपली आहे काय. काय हो? मिशी आहे मिशी. मी विषय मिशी एवढ्या दूर दिसते मिशी ना हो. अरे बने विषय आहे. तेच म्हटलं दोन्ही साईडने शेफ्टी कशी असेल. पाहुणे तू हा? बराच वेळ आपण गप्पा मारता बाय. हा कुठच्या गावचं तुम्ही. मी जळगावचा. ते जळगावचे. हा, हा. ए बघा सरकारी कामासाठी यांना कुठं कुठं फिरावं लागतं माहिती? नाही 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 कॉन्ट्रॅक्टच तसं आहे ना. एक दिवस सुट्टी चालत नाही हा? होय नाही? नाही 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 हे मतदार यादीतली जी मतदारांची नाव आहे ना हा. ती पोर्टलवर एकदम अपडेट लागतात. म्हणजे जराशी पण चूक चालणार नाही त्याच्यामध्ये. नाही 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 सरकारी काम आहे ना हो. हा. दुर्लक्ष करून नाही चालत. मतदार आमच्या नावाने ओरडता. आज या गावात आलोय मी त्याच्याकरता. होय. चांगलंय, चांगलंय. हा, दादा हो. ते आले नाही हो अजून. कोण. ते नाही का आता कुठे असतील ते. येतील येतील. हा का? बरबाद व्हायची वेळ जवळ आली ना की येतील ते. आणि कसं आहे, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना. हा, हा. नाही तर ऐन टायमाला तुमचा टांगा पलटी व्हायचा. नाही नाही विश्वास ठेवा. हा. सरकारी माणूस काय आहे. केलं? आली 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 पुढची बेभान 12 मिनिटं आली. बने हो आले. काय रे वा. आतापर्यंत बरा होतो, पुढचा माहित नाही. नमस्कार नमस्कार. जल्लतवान तुमचं बसाड्यानो जेव्हा बघावा तेव्हा नुसतं बाकड्यावरच असतं. घरात कोण घेत नाही का तुम्हाला. घरात घेतात ते, पण आम्ही वेळेवर गेले ना तर घरात घेत ना. हा. जल्लतवान हो. आणि काय आहे सरकारी पाहुणा आलेला आहे, त्याला मदत करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे. बरोबर. तुम्ही हा मग सरकारी माणसाला मदत हे करता. काय? हे सरकारी माणूस हो हो जगदावर आलेला आहे हेमंत पाटील. जळगावर हा. बरंच लांबून आलेला आहो तुम्ही. हा, हा. बरं सांगायचं म्हणजे काय नुसतंच असं फिरायला आलाव का काय विशेष पोरगी बिरगी बघायला आलेला आहे. नाही नाही मला लग्न झालंय. मी काल पोरगी पाहिली. तसं नाही माझं नाही ना अजून झालेलं. मग आपलं विचारते दुसरं इथं कोण काय करते. हे गावात अशी संटे फिरत असतात. नाही नाही लग्न विग्नाचं काही हे नाही माझं. मी इकडे ड्युटीसाठी आलोय. बर. म्हणजे मी प्रॉपर जळगावचा आहे पण आता कोकण विभागात माझी बदली झाली. हा म्हणजे हे निवडणुकीचं जे काम असतं की त्या नाही. निवडणुका आल्या. हा. निवडणुका आल्या. आल्या, आल्या, होय, होय. आल्या. आल्या निवडणुका आल्या. हो, आले सगळ्यांना कळलं, त्यांना आता कळलं. हा, निवडणुकीचं जे आपले मतदारांची जी यादी असते की हा, नाही हा. ती अपडेट करायला घेतली आम्ही. हा तर त्याची नावं चेक करायला आलोय. हा. नावं अशी म्हणजे विस्कळीत व्हायला नको ना. बरं. करेक्ट नाव पाहिजे बा. बरोबर. सरकारी दप्तरात एकदा गेलं की गेलं ना. बरोबर. हा त्यामुळे आपण सुरू करायचं. Yes, हो, सुरू हो. करू. हा, म्हणजे मला एकेकाने नाव सांगा. हा तुमचं सांगता का. माझं नाव घ्या, निखिल बने आहे काय बघा. निखिल बनी आहे आहे, आहे, तुमचं आहे, आहे. वा, वा, अभिनंदन, अभिनंदन. तुमचं कोणाचं. माझं बालू बेटकर. बालू हा, बालू ल. बालू बेटकर. नाही हो. नाही नाही? मध्ये व्ही लावा. वी बालू व्ही बेटकर. बालू बापूस वी बेटकर. आहे, तुमचं आहे. हे बघा तुम्ही ना असं करू नका. जे तुमचं ओरिजिनल नाव त्याच्यात असेल ना तेच सांगा. Yes. एका व्हीने गडबड केली ना नाही तुमची. नाही बरोबर. प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. हा. प्रभाकर मोरे नाही हो. कातील टाकून बघा. कातील प्रभाकर मोरे आहे? आहे. वा, वा. नाही मग तुम्ही कातील प्रभाकर मोरे नाव टाकले. हो ती बाई आली होती नोंदणी करायला मग आणि सध्याचा माझा स्वॅग बाताना तिनं स्वतःहूनच कातील. एकदम बर बर. गावातली मदन पर्सनॅलिटी. हो, 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 हो. छान छान. तुमचं? अरुण कदम. हा? अरुण कदम. अरुण कदम. कदम हा. नाहीये. नाही
असं कसं सगळं आम्ही एकाच गावातला आहोत. नाही पण तुमचं नाही ना असं कदम मारून बघूया टाकून. नाहीये अरे मसाला बघ ना आतमध्ये तिथं बघितलं कसं तिथं बघितलं तर कळलं ना. कदम आडनावाने अरुण नाही हो हो साहेबांनी एक काम करा करून अदम टाकून बघा. नाही नाही अरुण कदम अरुण कदम नाही नाही मग एक काम करा आतून कदम असं नाही नाही अरे आतून कदम अरुण कदम आहे. नाही हाय नाही नाही धरून कदम आहे काय बघा त्याच्यात? अरे धरून आतून भारून मसाला कुठून नाही आहे मी सगळीकडून अरुण कदमच आहे. हा, ठीक आहे मग सगळीकडनं अरुण कदम आहे. असं टाका अरे अरुण सगळीकडून अरुण कदम हे रे हे. कुठूनच अरुण कदम नाही कुठूनच अरुण कदम वा 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 अहो, अरुण कदम बघा ना. नाही नाही एक काम करा ना पान पलटी करून बघा ना तिकडे. पान नाही हो टॅब आहे तो अरे हो पण त्याच्यात असेल ना अरे, पान ते पलटी करा ना. बर मी दुसरी यादी शोधतो जरा थांबा अरुण कदम आहे या तरी म्हणलं आपल्या गावातले सगळे कसं कसं आहे माझं नाव. वा थँक्यू. नाही पण ही यादी मृत व्यक्तींची आहे हा म्हणजे मेलेल्या माणसांची बा मी कधी मेलोय उदाहरण्या हा वसाड्या काय तू मेलास ते आम्हाला कळवलं नाहीस ना अजून मी कुठे मेलोय पण नाही नाही ह्या आरण्याला तुला ना आता माणुसकी राहिलीच नाही नाही तर काय कसले माणूस अरे कसली काय उद्या जर आम्ही मेलेलं असतं आणि तुला कळवलेलं नसतं तर तुला वाईट वाटलं नसतं हा म्हणजे आणि जरा लाज वाटत नाही एकटं मरायला काय? सांगायचं आम्हाला हा, आम्ही आलो असतो झाला असता प्रॉपर तुला निदान कोरडा झाला नसता तूप टाकलं असतं वरनं नाही, उद्या लोकांनी आम्हाला विचारली तर आम्ही सांगायचं काय त्यांना. अरे पण मी मेलो अरे काय मेलो ना सरकारी कागद काय खोटा बोलतो नाही, काय? नाही, हा हा अरे कवटी फुटली तेव्हा हा लिस्ट मध्ये नाव आली नाही नाही तर काय? आणि आम्हाला वाईट वाटतंय म्हणून बोलता होय. हो वाईट वाटेल तर काय रे अरे तू लय चांगला माणूस होता हा हा म्हणा अरे तू गेल्या मुलं ना गावातली सगळी मजा गेलेली आहे. आहे नो मला पण माहिती आहे पण असं पण वाईट काय वाटतं माहिती आहे बरोबर. चला ना बिन लग्नाचाच गेला काय तर. आणि कसा आहे कुवारा जो जातो ना त्याचं भूत लय वाईट असतं वा, माहिती आणि आहे हा तर मुंजा होईल बारका मुंजा कसा दिसेल गावात कानफड फोडून वाचा नो मी मेल्यावर तुमच्या मानवर बसीन तर बसीन आताच बसून फालतू ऐका ना हो कादमान थांबा थांबा, थांबा. हे याचं काय हे काय- हे काय? हा, चांगलं आहे. कादमानच्या कावल्याला चोच मारायला ठेवली अहो माझ्या चायत जीव अडकला तर मला त्रास नाही होणार. अरे पण वसाडे मी हात लाव वसाडे हात लाव आहे ना मी जिवंत मी जिवंत आहे जिवंत आहे आतीत माझं नाव बघा जिवंत आहे तुम्ही हा. अहो पण हे कशाला खोटं बोलेन हा सॉफ्टवेअर आहे ना ते हो. असं कस काय असेल सॉफ्टवेअर पण ही जी यादी आहे ही एका अधिकाऱ्याने साक्षांकित केलेली आहे हा. समजलं का तुम्ही त्याला चॅलेंज करताय कुशाल नाही हे कागदोपत्री मेलेले आहेत बरोबर बरोबर मी काय करू त्याच्यामध्ये अरे पण मी जिवंत आहे अरे ना. कशा जिवंत आहेस तर चावटपणा आमच्यावर करतोस तर ठीक आहे तर अधिकारी माणूस आहे ना आता तर काय? बोलतोय ना मेलाय म्हणून अरे पण मी नाही. बने मी जिव- हो मला तर वेगळाच संशय येतो म्हटलं रे हा माणूस नाहीच आहे मग? हा आत्मा आहे बापरे पण तो ओळखायचं कसं गरम चाय अंगावर टाकू काय त्यानं काय होईल म्हणजे भाजला तर आत्मा नाही आणि चाय आरपार गेली तर आत्मा आहे. हा. मग आता केलीस ती होती बेच व्हायची दिव तू अरे सनकर वाजवून वाचाऱ्या काय फरक करशील काय हो करून अरे बघू ना. भाजला भिजला मग विद्रुप झालं तर पूर्वी देणार आहे मला कोण वाचाऱ्या नो असं काय करता तुम्ही पोरगी देईल काय असा म्हणायचा मग त्याला फालतू केलं काय फालतू नाही करतो मला काय वाटतं कदम हा. तुमचं ना डेथ सर्टिफिकेट कोणीतरी ना सरकारी दप्तरात जमा केलंय बा कुणी केले मला काय माहिती मी केलंय का कुणी केले मग मला नाही माहिती नाही, एक मिनिट, थांबा, दाखवतंय. थांबा. कुणी केले मला डाऊट येतो याचा कोण पाहिजे हा अरुण कदम नाही आहे काय बोलतोस याने अरुण कदमचा खून केलेला आहे आणि हा प्लॅस्टिक सर्जरी करून आलेला आहे अरे रे रे रे. अरे एवढा वेळ कुणाकडे वाचणार माझी प्लास्टिक सर्जरी करायला नाही नाही यावेळी मी बरोबर यावेळी मी या माणसाच्या बाजूने आहे. सांगा त्यांना सांगा तुम्ही तो म्हणतो तर पण बरोबर आहे प्लॅस्टिक सर्जरी ह्याच्या नावावर कोण करत हा, बघा ना. याचं नाही लग्न झालेलं हा? ह्याच्या गावात साधी कोई पण नावावर नाही हा? काय मिळणार आहे एखाद्याला तेच सांगतो मी ऐका ना म्हणजे तुम्हाला सांगतो गावातला दगड सुद्धा माझ्या नावावर नाही हं. हाय. एकदा तुम्हाला काय सांगतो 12 कुत्र्यांनी मला पलवून नेलेला बरोबर लांबपर्यंत पळून नेला मध्ये बघितलं ना, ह्याच्या वसाड्याच्या मागं कोण मागं येतच नाही बघून हसलं ना मला सोडून दिलं एकाने पण चावला नाही मला सांग अशी माझी परिस्थिती. बरोबर गावातले कुत्रे सुद्धा मजा घेतात ते लय वाईट. आहे ना आहे ना ऐक वसाड्या मी ऐको मी जिवंत आहे ना वसाड्या? अरे लागला माझं जिवंत आहे अरे अभिनंदन कादमानू तुम्ही परत आलं अरे मी गेलो कुठे तर परत झाला वसाड्या काय देऊ, बोलतो? अरे अभिनंदन अरे सारखा कशाला करतो साहेब? अभिनंदन मेला मी गेलेलोच नाही ऐका ना मी जिवंत आहे
त्याच्यात चेक करा ना तुम्ही हे- एखादं पान इकडे तिकडे सरकलं असेल. अहो नाही हो, तुम्ही त्यांना मारून हे सिद्ध केलं की बा मी जिवंत आहे, पण हे कागदोपत्री मृत आहे ना तुम्ही. कसं करू मी? पुरावा तरी द्या एखादा. अरे कुठून आणू पुरावा? तुमचा जन्म दाखला द्या. तो कुठे मिळतो? हॉस्पिटल मध्ये आपण जिथे जन्माला येतो तिथं. अरे माझा जन्म हॉस्पिटलमध्ये झालेलाच नाही आहे. काय झालं, माझ्या आईला कल आली. हा. मग सगळे लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं. नेता नेता वडाच्या झाडाखालीच माझा जन्म झाला. त्याच्यामुळे झाडाखाली सर्टिफिकेट द्यायला कोण नाही ना, म्हणून अडचण. देवा, नाही मग मोठे झाल्यावर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीतून काढायचा ना. त्याला काय होतं? काय झालं, अख्ख्या खानदानीत एकुलता एक मी जन्माला, सगळे एवढं आनंदीत नाचायला लागले ना, त्यासाठी विसरून गेले नाव टाकायला. नाही नाही ते असू द्या, सगळं बरोबर आहे. झाला असेल असं तो बारसा झाला ना. हा, बारसं मग झालं. त्यातनं एखादा पुरावा गावल का नाही? आपण त्या टायमाला असं फोटो बिटू काढले असा पुरावा नाहीच आहे. अरे नाहीये. नाही. बरं, तुमच्या आत्या जी होती हा, हा. जिने तुमच्या कानात कुर करून नाव सांगितलं की नाही, हा, हा. त्या आत्याला बोलवा ना मग. ती मेली, हा? वारली, वारती आता नाही, मेली. दुसरा काय उपाय बघा ना. उपाय दुसरा नाहीये. आहे आहे काय ठरलाय ना ठरलं. ह्यांना काय विचारतो बा? नाही नाही, नाही, मी ह्याच्यात बोलतो, ह्याच्यात असं हा, बोलून हा. हो, उपाय आहे. हो आहे असं. मला काय वाटतं यांचं बारसं करायला पाहिजे परत. हा. बारसं आता? चांगलं. अरे लग्नाचं वय माझं, बारसं आता कराल तुम्ही? आधी बारसा करू मग लग्न करू. हा, तसं नाही, झालं. मी काय म्हणतो ऐका, याला आपण पालण्यात घालूया, लहान पोराचे कपडे घालू आणि बारसं करून टाकू. बरोबर आणि फोटो काढू आणि ह्यांना पाठवून देऊ. असं होईल, असं होईल? होईल चालेल, म्हणजे. चालेल. चालेल? चालेल, मी अपलोड करतो लगेच. पण मी काय म्हणतो मोरे, हा, काय दे? साधारण बारशाचा खर्च काय येईल? तरी कमीत कमी 40,000 रुपये येईल. 40? मग आवरा? आवरामध्ये बारसा आहे तुझा, काय खायची गोष्ट आहे काय मला सांग? त्याच्यापेक्षा मी लग्न केलं असं वाचून एवढं माझ्याकडे पैसे असतात. झालंय काय? त्याच्यापेक्षा मी मृत असलेला बरं. मी चला याला मारून टाका, काय- याला पहिल्या नंबरला मारून टाका. मारून टाकतो. नाही नाही नाही, असं- नाही मग मृत आहे म्हणून बाकी काय नाही. हा? असं 3,000 मध्ये नाही होणार? काय 3,000 म्हणजे? 3,000 काय? ही नाही एवढाच आहेत पैसे. हा, म्हणजे अजून बघा खिशात कुठं असतील तर. अरे नाही वसर, अहो, इकडे हात टाकून बघा आहेत काय. इकडे वसर, इथं ठेवतो की हात मी. किसा असतो ना. वसर, नाही तेवढेच आहे पैसे. ऐका ना, म्हणजे बघा काय? सोपं कसं होते ते. 3,000 जायचं यायला. 3च आहेत माझ्याकडे, मागे जास्त नाही. ठीक आहे आपण काय करू हा. बारसाचा ऍडजस्ट करू. ते 3,000 3,000 रुपये. द्या. 3,000. 3,000 देऊ. हा तेवढं पाहुणे नो. हा तेवढं परत नाव. हो, हो, लगेच, पटकन, लगेच. पटकन दे. हा. किती आहे? अरे काय त्याच्यात अरे काय मोज. बोलतो ते? तेवढंच आहेत ना. 3,000. हा हा, हा. बघू दे. हा घ्या. चाल. आहेत. 3,000. 3,000 आहेत पुरे. आता एक काम कर हा. इथून सरळ घरात जा. हा. तू मेलेला आहेस. मेलेला माणूस असा फिरणं बरोबर नाही. हा. वाडी घाबरल कळलं हा. आणि घराच्या बाहेर पडायचं नाही. हा. जिथं झालं की आम्ही सांगायला येऊ. हो. हा पण तुम्ही याल ना सांगायला? हा आम्ही येणार खिडकीत असा आवाज करणार. हा, हा. मग तू कळायचं तू जिता झालायस. हो, असं करायला येस हा हो. काल तिकडं सावकाश जा. जा, हा? सावकाश जा रे. ती मग या. ए, करतो, करतो, सावकाश upload जा. करतो, upload करतो. चला चला असं आहे. हा इकडे आणा, इकडे 3,000 आणा. घे. हा हे तुमचे 1,000. थँक्यू. हा. हे तुमचे 1,000. येस येस इमानदारीने वाटावाटी झालेली होय, होय. हा, हे माझे 1,000. येस येस हा येतो. ए बॉ ए माझी उधारी देऊन टाका तेवढी. अरे त्या मृतात्म्याकडून घे ना येड्या. चला येतो. चाय बनव, चाय भेटू. बनव. हा बघ आता खूप ये. पाहिजे आपल्याकडे. स्पेशल बनव चाय. हा स्पेशल बनव. ए बालू, अरे सगळे वसारे मला भेटतात आहेत, हातबीत मिळवतात, मिठे मिठे मारतात. मी मेलेलो नाही आहे, मी जिवंत आहे. कोण? सगळे बोलतात तिकडच्या गावातले. कोण बोललो तुम्ही याला अरे हा, तू याला हा सरकारी माणूस होता इकडे, कुठं? कोण इथं बसला होता. इथं कोण आहे आम्ही दोघंच आहे, आम्ही तिघं आहे इथं बसलो. अरे वसाडून मी 3,000 तुम्हाला दिले ना. कधी दिलंस? नाही तर काय? कधी दिलंस 3,000 अरे रुपये? मी ना असं मोजून हे करून दिले तुम्ही. अरे हा माणूस ना कुठले पण स्वप्न बघताना वाट येतो बघितलं, नाही तर वाचायला काय कधी येशील? अरे का ते- पैशाचा आरोप करू नका, वाहनानं मारून तुला सांगून ठेवतोय. चल निघित ना, चल. चल, चल, चल. जा वाजमान काय पण आम्हाला बोलता कशाला देशील तू? कुठेतरी आपल्या लिंबू मिरची सारखे कपडे घालायचे आणि फिरत राहायचं. चल चल, चल, चल. वा 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 ही 12 मिनिटं खरोखरीच बेभान होती. मस्त झाला परफॉर्मन्स सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आजचा शेवट ह्याचा खूप मला आवडला. असा एक डेफिनेट शेवट होता आणि तो खूप काय म्हणूया ट्विस्टसारखा पण आला. अरुणदा मस्त ॲज युजल, फारच मजा येते. तुम्ही काहीही करताना मंचावर येऊन आम्हाला मजाच येते. मजा आली, सगळ्यांचे कॅरेक्टर्स मस्त. हे म्हणतात एक स्ट्रीक चालली आहे छान, विनिंग स्ट्रीक, ती चालू राहू दे. बरं वाटतं तुम्हाला बघून. श्रमेश मस्त, स्वॅग मस्त, मजा आली.
की काही आजारांवर घरगुती उपाय केलेलेच बरे असतात. चला बघूया या घरगुती उपायांमध्ये काय गमती जमती घडतायत ते. ज्या घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. अरे वा, आज सकाळी सकाळी फोडणीचा भात. पोहे आहेत ते. हे ईशा, हे असे पोहे, या लाल रंगाचे पोहे असतात? बसल्या बसल्या मिळतायत ना, गिळा ना, घाला ना, जठरात घाला ना. रंगाचं काय एवढं, आज टिकतो का तो रंग? नाही नाही मिरच्या संपल्या होत्या म्हणून लाल तिखटाची फोडणी घातली एवढंच. विष नाही घातलंय. हा, मरणार नाही आत एक दिवस लाल पोहे खाल्ले तर. नाटक करताय. नाही, एवढं अगदी असं चिडण्यासारखं काही चिडलीये मी, हं? चिडलीये मी. नाही नाही, कोमल नी लागलाय तुझा, तानपुरा हवा फक्त. जाऊ दे, चल जाऊ दे. झाली कॉमेडी करून. नाही, जस्ट एक मी. गिळायचंय ना दुपारी. कसं बोलतीयस ईशा, गिळायचं वगैरे? मग काय चावून थुंकायचंय? गिळायचंय. जेवण गिळावंच लागतं ना. कितीही तोंडात दाताने तिंबलं ना तरी शेवटी गिळावंच लागतं. मग गिळायचंय म्हणणार ना. बरोबर आहे, पण हे नको अगदी म्हणजे. काय काय गिळणार? हे करू नका. काय गिळणार ते सांगा. मला काय वाटतं म्हणजे बघ बघ हे की आज जरा तू दमली आहेस, आज जरा तू दमलेली आहेस, थकलेली आहेस. आपण दुपारचं जेवण बाहेरनं मागवूया. झाड आहे पैशांचं तुमच्याकडे. हलवलं की पैसे पडतायत. सतत खर्च करायचे, नुसते पैसे खर्च करायचे. भेंडी आहे, भेंडी बटाटा आहे. चालेल ना? चालेल ना? का नाटक त्याच्यात पण? भेंडी नको, भेंडी बटाटा नको, भेंडी बटाटा नको, हे सगळं करणार आहात का? नाही, ईशा हे बघ, हे बघ, हे असं नाहीये. मला माहितीये की हो माझे नखरे आहेत, आहेतच. पण मी अगदीच म्हणजे भेंडी बटाटा विकायला आल्यासारखं नाही म्हणत की भेंडी बटाटा नको, असं केलं मी? नाही. असं केलं मी? मला- विकल्यासारखं केलं मी? मी अतिशयोक्ती करत असतो, त्यामुळे माझ्याकडनं. हा. तुम्ही करता. पण मला एक फक्त एवढंच की आज रविवार आहे तर भेंडी बटाटा मटण करूया मग. हा, तुम्ही बसा तांगड्यावर करून सकाळपासनं, मी राबते किचन मध्ये. मग मटण तयार झालं की हाणा आणि मग परत ताणून द्या तांगड्यावर करून. मग मी आहे बेसिनभर भांडी घासत बसते. रविवार आहे म्हणे, जसं काय आठवडाभर डोंगर फोडायला जाता ना मांजी मोठे. ह्या रंगाचे पोहे असतात, यावर नाही एवढं आहे आज. इ- 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 प्रिया, ए प्रिया, प्रिया, ते कानातले हेडफोन्स काढ आधी. काय काय सतत ती बुच कानाला लागलेली असतात. काय कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत कान म्हणजे? काढ ते पटकन कानात ना. काय पाहिजे? स्टार्ट टँकचा एपिसोड माझा इथे थांबलाय. काय हवंय? शार्क टँकचं नको सांगूस मला. तू घरातल्या देवमाशाला काय झालं ते बघ. आई तुझी. प्रिया, तुला असं नाही वाटत तुझी आई जरा हल्ली जास्त चिडचिड करायला लागली? तशीच आहे ती. असं नाही बोलायचं आईला. आई तशी नाही, आई चांगली आहे, ती नाही करत चिडचिड. पण हल्ली जरा वाढली आहे ना चिडचिड तिची. काय झालं असेल ग? हार्मोनल चेंजेस असतील मे बी. आईमध्ये हार्मोनल चेंजेस शक्यच नाही. यातले डोंबल्याचे आले तिच्यात हार्मोन्स. हारायचं आहे का रक्तात? फक्त जिंकायचं. हार्मोन्स नसतील, जिंकमोन्स असतील, जिंकमोन्स. नका ना करू बाबा. सोडून दे, जाऊ दे, चल. नको नाही. काय मी शार्क टँक बघू का? काय करायचंय? काय नाही, हवंय? आईशी बोल, आईशी बोल. मला मी वाट- काय बोलू? हं? मी काय बोलायचं? काय बोलायचं म्हणजे आता हे केलंय ना तुला आपण पहिल्या वर्षाला टाकलंय ना सायकोलॉजीच्या. मग तुझ्या सायकोलॉजीचा जरा वापर होऊ दे, शिक्षणाचा वापर होऊ दे. आईशी बोल, तिला बरं वाटेल. असं कोणतरी मैत्रीणच बोलते की काय असं वाटेल, हो की नाही? आणि प्रॅक्टिस होईल तुझी. आईला. हा आईला. आईला. हो आईला. आईला मस्त आयडिया. आईला असं वालं केलं मी बाबा. अच्छा रिॲक्शन म्हणून माझ्या लक्षातच जाऊ. नाही आलं. नको हे. आईला बोलवा जा. हे बोलशील? हा. इशू. काय? आई ओ बाळा, बसतेस जरा इथे. काम आहेत मला. काय बस ग. बस ग. बस ना जरा इथे. बस ना. काय? ए बाहेर रुको. बाहेर रुको म्हणजे काउन्सिलिंग कर म्हटलंय फक्त, लगेच बाहेर रुको. एक मिनिट. काउन्सिलिंग म्हणजे कोणाचं काउन्सिलिंग? काउन्सिलिंग म्हणजे काउन्सिलिंग नाही. असं आपण एक जनरल गप्पा मारूया आपल्या. हा कळलं मला.
तुम्हाला वाटतंय मी वेडी आहे ना? बरोबर आहे. नाही असं काही नाही. नाही, तुम्हाला मला वेडं ठरवायचंय आणि मग असं मला सोडायला मोकळे तुम्ही आणि मग दुसरी बायको करायला मोकळे म्हणून मला वेडं ठरवायचंय ना तुम्हाला? वेडीस का ईशा, कुठनं कुठे चालली असती? इशू तुझी चिडचिड वाढली ना ग इशू, म्हणून म्हटलं जरा बोल, बरं वाटेल तुला. हा? हा म्हणजे तू हे विसरून जा फॉर नाव की मी तुझी मुलगी आहे. असं समज की मी तुझी मैत्रीण आहे. हा, आपण मैत्रिणी मैत्रिणी म्हणून एकमेकांशी बोलू आणि गप्पा मारू छान. चालेल? चालेल. तुम्हारा क्या है, हम लेडीज लोग में चल निकल बाहेर जा. ए यांचं काय? फॅमिली काउन्सिलिंग चालली आहे ना ईशा. बाबा फॅमिली काउन्सिलिंग नाही, मदर काउन्सिलिंग हा, मदर काउन्सिलिंग, पण बाबा फॅमिलीचा महत्वाचा. हे कसलं काउन्सिलिंग आहे? हा, सो ईशा, हे ईशा, कारण मैत्रिणी मैत्रिणी आहात ना. हो. बोल बोल. तर आता मला सांग की तुला काय होतंय, म्हणजे का सतत तुझी चिडचिड होतीये ईशा, मला सांग. आता तू विचारतेस म्हणून सांगते प्रिया, या घरात आल्यापासून होतं हे सगळं. म्हणजे तुला सांगते, या माणसाशी लग्न केलं ना मी, तेव्हा मला माहित नव्हतं की याच्या बरोबर याच्या आईला पण झेलावं लागणार आहे मला. माझी आई कुठं आली मध्ये? तेच. एक मिनिट, माझी आई कुठं आली मध्ये? माझंही तेच म्हणणं आहे, यांची आई कुठं, आम्ही यांच्याशी लग्न केलं ना, मग यांची आई कुठं आली मध्ये? प्रिया तुला सांगते मी, तू ना कुठल्याही मुलाशी लग्न कर, पण लग्नाआधी त्याच्या आई बरोबर 6 महिने तरी रिलेशनशिप मध्ये राहायला हवं. म्हणजे एकदा आईशी जमलं ना, किंवा कुठलाही दगड बांध गळ्यात, सुखीच राहणार तू. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक मुलीने हे केलंच पाहिजे. ईशा वाटेल ते बोलू नकोस तू. आपलं चांगलं काउन्सिलिंग चाललंय त्याच्यात. नाही, मी आहे. हो. पण ते हे नको ना, अगदीच वेगळा विषय. हा बोल. या यू डू. मला कळलंय, ऍज अ सायकोलॉजिस्ट माझ्या लक्षात आलंय, ही चिडचिड वरवर दिसते पण याचं खरं कारण वेगळंच आहे. मला असं वाटतंय की तुझ्या वजनामुळे तुझी चिडचिड होती आई. तू तुझ्या वजनावर लक्ष दिलंस ना की तुझी चिडचिड आपोआप नियंत्रित होईल. तुझं वजन कमी झालं, चिडचिड पण तशीच कमी होणार. ए प्रिया, करू नकोस. तिला आवडत नाही वजनावरनं बोललेलं. नाही गो, ए माझी गोलबदन, ए इशू, ए नाही गो बाळा, ए राणी, हे नाही, ए अजिबात कोणी वजनावरनं बोललेलं नाहीये. तू नको मनाला लावून घेऊ. माझं शरीरावर प्रेम आहे का तुझ्या? मनावर आहे की नाही? आणि असंही मला असेच खेळ आवडतात की नाही, लहानपणापासून रिंगा, जायंट व्हील, मौत का कुआ असेच आवड. बाबा मला मी तिला रडू द्या. नाही, तिला रडू द्या. दिस इज पार्ट ऑफ द काउन्सिलिंग. लेट हर वेंट आउट. हा, रडणं चांगलं असतं. ती रडती, ती मोकळी होती. उत्तम स्टार्ट झालं. इट्स ओके आई तू रड, बिंदास्त रड, काही टेन्शन नाही. तुला जे वाटतंय ते बोलून टाक माझ्याशी. प्रिया, तू ना आमच्या लग्नातले फोटो बघ. चवळीची शेंग होते मी, चवळीची शेंग. यांच्या आईने माझं वजन वाढवलं. माझी आई काय तुझ्या जिमची ट्रेनर होती? जिमची ट्रेनर नव्हती. सारखी माझी आई का मध्ये येते? बाबा जिमची ट्रेनर नव्हती, मला सतत खायला लावायच्या त्या. सतत खायला एवढासाच भात राहिलाय ग, खातेस का? अगं एकच पोळी राहिलीये, खातेस का? नको असताना खायला लावायच्या मला. का असं उरलं सुरलं खायला लावायचं? वेगळाच मॅटर आहे इथे. काय माझी आई असं तिला विचारायची, म्हणजे एखादा गुलाबजामुन राहिला की विचारायची की हे खाणार आहेस का? आईची इच्छा असायची की हिने म्हणावं नाही आई तुम्ही खा. ही गचकन घ्यायची, पटकन तोंडात टाकायची. कितीतरी वेळा माझी आई अर्धपोटी झोपलीये मला माहितीये. सांगतेय मोठी खाण्याचं. हिचं खाण्याच्या सवयी काय मला माहिती नाहीत का प्रिया? बेटा तू कधी गणपतीत आम्ही मोदक वळतो ना ते बघ. काय? 21 मोदक मी वळून देतो, गणपती समोर 15च असतात. बनवता 5-6 खातेही तिथल्या तिथे. बरं विचारलं की म्हणते नाही हल्ली गणपतीला 15च देतात असं वगैरे सांगते. सुचलं नाही की माझं खाणं काढायचं, दुसरा काय मग विषय येतो खाणं का? नको काढू. आपला हे विषय काढायचा. माझ्या आईने तुला खायला घातलेलं तू काढलंस, मग मी नाही हे करणार? नाही, दिस इज रॉंग बाबा. काय रॉंग? This is काय wrong. रॉंग? काय गप्प बस, काय रॉंग बिंग नाहीये. उगाच माझी आई सारखी मध्ये घेते, काही झालं तरी मोठी म्हणे मी बारीक होते. होतेच मी बारीक. नव्हतीस तू. माझ्याकडे पुरावे आहेत. आमच्या लग्नात असतीस ना तू प्रिया, तुला कळलं असतं. मी कशी असेल लग्नात तुमच्या बाबा? काय बोलताय? तसं नाही ग, तू लग्नात असतीस तर तू बघितलं असतोस. आमचा अंतरपाठ एवढा होता तरीही बाजूने मला थोडी थोडी दिसत होती. ही सांगते ही बारीक होती. अगदी करताय तुम्ही आता, अगदी करतायत हे. बाबा
दिस इज टू मच युअर हे too much नाही. अतिशयोक्ती करताय काय प्लीज प्लीज थांबा मग आईला कशाला माझ्या मध्ये बोलायचं उगाच? तिला बोलायचं ते बोलू दे ए या माणसाकडे लक्ष देऊ नकोस तू बोल माझ्याशी नाही नाही आईला बोलले ना म्हणून झोमलं या मग माणसाला. आईला कशाला बोलायचं? पण त्या मला आयुष्यभर टोमणे मारायच्या घालून पाडून बोलायच्या ते कधी दिसलं नाही या माणसाला. एक मिनिट ते दिसलं. आई आजीने तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स केलाय ए प्रिया ए तू पोलिसात का नाही गेलीस आई कधी ए प्रिया बावळट आहेस का बाळा तू? काही काय बोलतेस? एक मिनिट बाबा दिस इज सिरियस काही सिरियस नाहीये. टोमणे मारले म्हणून पोलिसात का नाही गेलीस? टोमणे मारले म्हणजे गुन्हा असता तर आज महाराष्ट्रातला पुणे नावाचा प्रदेश जेलमध्ये असता. काहीतरी टोमणे कशाला? मारणं म्हणजे गुन्हा. कशाला हा? पुणे कशाला जेलमध्ये असता ए बघ एक मिनिट मला काय म्हणायचंय ते समजून घे. हे टोमणे मारणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. टोमणे बाबा स्किलफुल काम आहे, साधं काम नाहीये. हे बघ, असा हे शब्द संचय लागतो, अशी मिश्किल विनोद बुद्धी लागते, त्याच्याशिवाय नाही जमत टोमणे. माझ्या आई प्रेमाने टोमणे माराय आणि मारत असेल ग माझी आई टोमणे मारत असेल. हा मारायची पण प्रेमाने जवळ करायची, स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करायची. मुलीसारखं कधी मुलीसारखं जवळ घेतलंय का फक्त बोलायच्या? कधी जवळ घेतलंय का? एकदा जवळ घेतलं तर गचकन मांडीवर येऊन बसली. मग? आईच्या दोन्ही वाट्या बदलाव्या लागल्या होत्या. माझ्या आईचं चालणं थांबलं होतं, कळलं थांबा का? ना थांबा ना थांबा काय थांबा. एकदा हिला जवळ घेतलं त्याच्यानंतर आयुष्यभर अंथरूनच जवळ घेतलंय माझ्या आईने. सांगते ही राहू दे. झालं तुमचं सारखं आपलं माझी आई माझी आई माझी आई. त्या बिचारीचं दुखणं कोणी कधी बघितलं का? रात्रभर झोपायची नाही एवढं दुखणं झालं होतं तिला. आई तुम्हाला तुमच्या आईचं जागर राहणं रात्रभर आठवतंय? मी रोज बाजूला कूस बदलत असते, रात्रभर जागी असते, ते नाही दिसत या माणसाला. नाव आय गॉट इट येस काय हे सायकोलॉजी कळलेलं नाहीये मला तुझा. एक मिनिट मला कळलंय ऍज अ सायकोलॉजिस्ट मला आता कळलंय तुझ्या चिडचिडीचं कारण काय आहे. काय बेटा काय मला सांग, तू सांग. आईची चिडचिड होतीये कारण तिला शांत झोप मिळत नाहीये. रात्रभर ही जागी असते म्हणून ही चिडते. आई अगं तू का झोपत नाहीस? का रात्र जागवतेस आई? नागिन बघ गेली कशी मागे. सतत आपलं रडायचं. इथे पापण्यांवरती कॅनडा नावाचा देशच आहे, काय बोललं की नायगरा खाली. पाणी तयारच आहे. येऊ पाणी तयारच आहे. बोलतच नाही मी जाते, मी निघून जाते. काय बोलते मी? मला नाही बघ. बोलायचं. नको इथे बस बाबा स्टॉप इट. आई तू बोल तू का जागतेस आई? तू का जागरण करतेस? तुझी झोप होत नाहीये. या घरात आल्यापासून सगळं झालंय. या घरात आल्यापासून झालं हिला. सगळं आयुष्यातलं सगळं या घरात. मुद्दा भरकटतोय मुद्दा हा आहे कलकल करताय. मुद्दा हा आहे की तुझी झोप होत नाहीये आणि त्याच्यामुळे आईची चिडचिड होतीये आणि तुझी झोप का होत नाहीये हे आपण डिस्कस करतो. कोण बोलल्या तुला हिची झोप होत नाही? हिची झोप होत नाही? ये कधी माझ्या रूम मध्ये रात्रीची आणि बघ घोरत पडलेला असतो हा अस्वल. हो तोंडावर घेतलेली चादर 4-5 इंच वर उडत असते घोरण्याने. बाबा चुकून लहान मुलं आली ना रूम मध्ये तर जादूचे प्रयोग म्हणून टाळ्या वाजवतील. वा 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 वा. अति करतायत आता. हे अति नाही. तू येऊन बघ कधी. अरे, ही काय सायकोलॉजी आहे मला अजून कळलेली नाही. गप्प बस. अति करतात. तू बोल आई. तू ह्याच्याकडे लक्ष देऊन या माणसाकडे लक्ष देऊ नको. अगं मी लग्नाआधी अजिबात नाही घोरायचे प्रिया. घोरणं म्हणजे काय? जीवाला जेव्हा घोर लागतो ना तेव्हा माणूस घोरतो. लग्न झाल्यानंतर यांच्या आईमुळे माझ्या जीवाला घोर लागला म्हणून मी घोरायला लागले. सगळं माझ्या आईनेच केलेलं आहे, तुझ्या आईने काहीच केलेलं नाहीये. माझीच आई होती जबाबदार सगळ्या गोष्टींना. होतीच. काय केलं या माणसाने माझ्यासाठी? काय केलं? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? काय नाही केलं. कधी तुम्ही मला फिरायला नेलाय? कधी फिरायला नेलंय? कधी फिरायला नेलं नाही. शॉपिंग कधी म्हंटल ना शॉपिंग करायला जाऊया की यांचं तोंड कायम वाकडं. हे कुठलं तोंड वाकडं आहे का माझं? हे कुठलं तोंड वाकडं आहे माझा? बाबा तोंड वाकडं हे तोंड वाकडं मला सांगते. प्लीज लेट माय क्लायंट स्पीक प्लीज. माझी काही स्पीक बिक नाही करू देणार आहे मी तिला. काही शॉपिंग करू दिलं नाही कधी. काय केलंय मी? सगळं केलंय. काय मला केलंय? म्हणते फिरायला नाही नेलं. हिला बाईकवरनं फिरायला नेलं की गल्लीतली लोक म्हणतात आला स्टंट मारत. हिला कसं नेऊ मी फिरायला? बाबा अति आहे. ये म्हणे बोलू नकोस माझ्याशी अजिबात.
शॉपिंगचं सांगते कांगावा करून. मी मला शॉपिंगच नाही करू दिलं, मला काहीच शॉपिंग करू दिलं. घरात बघ, कधी किचन मध्ये जाऊन बघ, पिठाच्या डब्यात साड्या कोंबल्यात एवढं कपाट फुलायचं. ही अति करताय ते. अति नाही, एक शब्द खोटा बोलत नाही काय प्रिया. काय चाललंय? तू आमच्या लग्नात हवी होतीस. अहो मी कशी असेल तुमच्या लग्नात बाबा? नाही नाही, ते सोड. तू जर म्हणणं काय आहे, आमच्या लग्नात 150 ब्लाऊज पीस आले होते हिला, 150च्या 150 मॅचिंग साड्या घेऊन आली ही बाई. दुसऱ्या दिवशी एक शर्ट पीस आला होता मला, त्याच्यावरही साडी आणली हिने. कुठनं? ठीक आहे. हा? हिच्या शॉपिंगचं कौतुक मला सांगतेस, उलट शॉपिंग करते ही बाई. हो असं शॉपिंग करते मी. द्या एक, द्या भाजी द्या. अशी नाही करत, इथनं उलटी शॉपिंग करतेस. एकदा प्रिया स्वस्तात किंग साईज बेडशीट मिळते म्हणून घेऊन आली, मग मला म्हणाली अय्या अंथरायचं कुठे, एक किंग साईज बेड घेऊया, आणि मग बेड आणला. ही एवढी मूर्ख बाई तुझी आई. एकदा ओव्हन आणला केक बनवायचा म्हणून, केकला साधा कुत्र्यानेही तोंड लावलं नाही, आता तो ओव्हन तसाच आहे पडून. हाताला लागेल ते सामान टाकते आणि कपाट म्हणून वापरते. हिची शॉपिंग मला सांगतेस, हिला मी कधी काही हाऊस मौज नाही करायला दिली म्हणे. नाहीच करायला दिली तरी पण. सांगते हे नाही आणि ते नाही. मला हे हा काउन्सिलिंग कोणाचं आहे? हीच आहे. हा. मग बोलताय कोण? ही आणि मी जास्त. कोण बोलायला पाहिजे? हिने बोलू देताय तिला? हा यू डू. हेच केलंय तुम्ही आयुष्यभर तुम्ही आणि तुमची आई. माझ्या आईचा आवाज दाबत आली मला आज कळलंय. हा. काय बोलतेस तू प्रिया? एक अर्थ आहे का या वाक्यांना? खदूश. खडूस बोलते बापाला हरण दाखवून. आज मला कळतंय की माझी आजी ही गोष्टीतली खाऊ देणारी आजी नव्हती. ती सिरियल मधली विलन आजी होती, ती सापाची टिकली लावणारी, ती छळायची सुनेला. मला आज कळतंय तुम्ही किती छळलंय माझ्या आईला आयुष्यभर. प्रिया आणि तुम्ही निर्दयीपणे आईचे होणारे हे हाल बघत राहिलात आयुष्यभर. तिचे हाल झालेच नाहीयेत प्रिया. नाही हे खूप वाईट घडलंय. माझ्या आईसोबत असं घडावं. शी बाबा शी. शी बाबा, माझ्या आईच्या व्यक्तिमत्वाची होणारी कुचप मला तुम्हाला दिसली नाही? यू नराधम. ए प्रिया, केवढा मोठा शब्द आहे नराधम, माहितीये का अर्थ त्याचा तुला? बस दिस इज इट. ईशा, आज प्रतिज्ञा हवी मला तुझ्याकडनं एक. रिसेंटली महिला दिन झालाय. इथून पुढे या माणसासाठी जगायचं नाही. हा. खड्ड्यात गेला हा माणूस. ए प्रिया, तुला जे हवंय ते तू कराय. मी मला हवं ते करा. तुला जे काही करायचे आहे जे पाहिजे ते मी करणार. प्रिया मला सांग तुला काय आजपर्यंत करता नाही आले आई? कुठल्या अशी इच्छा आहेत, कुठली अशी स्वप्न आहेत ज्यांचा या नराधमाने गळा घोटला? प्रिया मला ना लहानपणापासून रील स्टार व्हायचं होतं प्रिया. खोट सपासप खोट्याचे बाण मारते ही. बाबा होता का तेव्हा फोन? होता का तेव्हा ते रीलानी फिला? मी बोलू यू टच डोंटच. काय तिच्याच बाजूने बोलते प्रिया सगळं. मला मी खोटं नाही बोलत प्रिया. यांच्याकडे लक्ष नको देऊ तुम्हाला ना. मला वाटायचं, मला ना पूर्वी वाटायचं की असा एक फोन येणार आहे ज्याला कॅमेरे असतील, त्याच्यात इंटरनेट असेल आणि त्याच्यात इंस्टाग्राम नावाचं ॲप असेल आणि लोक रीळ बनवतील. आणि मला नेहमी वाटायचं की मला पण रील स्टार व्हायचंय. मी आज सुपरस्टार असते प्रिया. शपथ आई, केवढी दूरदृष्टी होती तुझी. काय करून ठेवलंय तुम्ही हिचं? बावळट आहेस तू, मूर्ख आहेस प्रिया, तू मूर्ख आहेस. तुझी आई सपासप खोटं बोलतीये आणि तू ते रिसीव्ह करतेस. ती वाटेल ते बोलतीये. माझ्या क्लायंट बद्दल नीट बोलायचं मी सांगून ठेवते. काय कामाचा नाहीये तुझा क्लायंट. वाटेल ते बोलतोय आणि तू वाटेल ते ऐकतेस, कळलं का? मी तुला सांगतो, तू हा क्लायंटच नाहीये तुझा. आता तू तुझ्या आईशीच बोलतेस आणि तू हे आहेस, बायस्ड आहेस. तू एकतर्फी सगळा निर्णय देतेस. तू माझ्या बाजूने बोलतच नाहीये. इथे आईचं काउन्सिलिंग चाललंय आणि बापाची आणि बापाच्या आईची अवहेलना चाललेली आहे, मला कळलेलं आहे. तेच आहे कारण. तेच आहे, मग तेच करताय तुम्ही, कळलं ना मला हेच आहे. मलाच हे आहे ना, मलाच हे आहे. माझी चिडचिड व्हायला लागली आता. मी उगाच मला म्हटलं की चला काउन्सिलिंग करूया, आईला बरं वाटेल. त्यात काही नवीन नाहीये. तुमची चिडचिड रक्तातच आहे, आईकडनंच आली आहे तुमच्या. हा, सगळं मला माझ्या आईकडनं आलेलं आहे आणि तुला इथे आल्यानंतर संसर्गजन्य झालेला आहे. होऊ शकतं. डॉमिनंट जीन्स असतात तुमच्या वाय क्रोमोसोम मध्ये, चिडचिडीचा जीन्स असू शकतो. प्रिया
प्रिया माझी चिडचिड नव्हती, हिची चिडचिड झाली होती. आता माझी हे उलट केलेलं आहे आता तुम्ही काउन्सिलिंग करून. रिलॅक्स हे माझं स्टेटमेंट आहे. मला काय वाटतं? माझं स्टेटमेंट आहे. ऐका. मला मस्ती आहे. मला मस्ती आहे, हे माझं स्टेटमेंट आहे. मला माझा चांगला चाललेला रविवार चांगला जाऊ द्यायचा नव्हता. अंडरलाईन करून स्टेटमेंट, मला मस्ती आहे. बाबा आपण एक काम करूया, आपण तुमचं काउन्सिलिंग करूया. कशाचं? ऐका ना, ऐका. तुमची चिडचिड होते ना, वडिलांचं कर तुझ्या. वडिलांचंच करते बाबा. मला थांबायचंच नाही एकटा. अहो, चाल, चाल, जाऊ दे, चाल. जाऊ दे त्यांना, आबा. चप्पल दे माझी. येस तुला मस्ती आहे त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. माय गॉड हा बहारदार. प्रसादा अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. इतकं टिपिकल कॅरेक्टर उभं केलंस तू ईशा, की क्या बात आहे. आणि ना तुझ्यात गंमत काय आहे, तू जेव्हा निर्बुद्ध विनोद करतेस तेव्हा आम्ही हसतो, तू जेव्हा बुद्धिवान विनोद करतेस तेव्हाही आम्ही हसतो, आणि तू जेव्हा दुःख दाखवतेस ना टचकन आम्ही थांबतो. अशी ताकद आहे तुझ्यात. म्हणजे तू पहिल्यांदा रडायला लागलीस ना तेव्हा असं टच झालं काळजात की काय झालं या बाईला. त्या फ्लोमध्ये नंतर लक्षात आलं की हा त्याचा एक पार्ट आहे, पण टेरिफिक ताकदीची अभिनेत्री असते. प्रिया धमाल, मस्त. म्हणजे वेगवेगळ्या निर्बुद्ध मुली तुला या टप्प्यावर साकारायला मिळत आहेत आणि त्या तू हिरिरीनी साकारतेस. साकारते. पण मला बघताना आनंद होतोय, मजा येते. गुड गुड. पृथ्वी अफलातून कॅरेक्टर, अफलातून. बाहेरून बघताना लक्षात येतं हे प्रचंड अवघड कॅरेक्टर होतं, कारण समोरून बायको दना आरोपाचं पोतं रिकामं करते आणि ते सगळे आईशी रिलेटेड आरोप आहेत. मुलगी नराधम म्हणते इथपर्यंत सगळं त्या बापाला ऐकून घ्यायला लागतंय. पण त्याच्या रिॲक्शन्स या अत्यंत डिग्निटीनी द्यायच्यात. हे त्या कॅरेक्टरची गंमत होती आणि ती तू इतकी बेमालूम निभावलीस की क्या बात आहे. थँक्यू सर. अफलातून. फार मजा आली. वंडरफुल वंडरफुल. येस सई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. मस्त. तिघांचंही काम खूप आवडलं. खूप आवडलं प्रिया. मस्त वापर केलास त्याचा. खूप छान टूल म्हणून वापर केलास त्याचा. मजा आली. भन्नाट, खरोखरीच भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, खऱ्या आयुष्यातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राजपूत सर सज्ज झालेले आहेत नाटक बसवायला. चला बघूया इथे तरी त्यांना हवा असणारा प्रसंग घडतोय का ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. चला चला चला, मनातल्या मनात वाचू नका. चला वाचा रे, अरे पहिला सीन वाचू ना. काय 2-3 वेळा वाचला ना मग तो बसवायला येऊ बा. हो कसे लग्नाचा सीन शेवटचा आहे पण तो आधीच बसवला बा आपण. काय माझं लग्न आहे ना, गोंधळ नको. माझ्या लग्नात अडथळेच भलते येतात ना. हा चला चला, पहिला सीन जे आहे ना त्याच्यापासून सुरू करू बा. अरे माझा डायलॉग आहे, पाठ आहे, फक्त स्क्रिप्ट हातात ठेवली बा. राजकुमारी चेतेश्वरी, हे जग म्हणजे एक प्रकारची कविताची बुवा. म्हणजे अरण्यात मी मृगयासाठी जातो काय आणि तेवढ्यात मृगनयनी सारख्या तुम्ही माझ्यासमोर येता काय हो. केवढी गंमत आहे ना. नाथ टोन चुकला. सर मग तुम्ही सांगा ना मला, मी तसं करीन सर. हे बघा, लक्ष द्या. नाथ, अरे बापरे. नाथ, हे खूप वरचे झालं ना, मधलं पाहिजे ना. नाथ नाथ, खूपच खाली झालं ना. हे म्हणजे कसं आहे माहिती का, त्या नाथ मध्ये ना हे सगळे कसं सर, कळलं? कसं एकदा दाखवा ना सर. हे सगळं पाहिजे त्याच्या. करते मी सर. ना तर ना हे गंधपटक वाटतंय. त्या नाथ या शब्दात हा सगळा भावार्थ पाहिजे ना. हो घ्या पटकन घ्या. नाथ नाही जमते. पुढे चला. सत्यवदन करायचे झाले तर झाले सर झाले असतं ना. झाले असत.
पटकन पुढे घ्या पुढे घ्या. सत्यवदन करायचे झाले तर जेव्हा मी तुम्हास पहिल्यांदा पाहिले जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हास पाहिले बॉ बॉ सर बॉ नाही लिहिलं इथे. म्हणजे बिटवीन द लाईन काहीच करायची नाही आपण. लेखकाने जे दिलं ते उडच करायचं. आपलं डोकं वापरायचंच नाही का? आयुष्यात पण तुम्ही डोकं नाही वापरत. काहीच प्लॅनिंग नाही तुमचं. माहोल बनवायचा नाही काही नाही. इथे नाटकात मला माहोल पाहिजे. जेव्हा मी तुम्हास पहिल्यांदा पाहिले जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हास पाहिले बॉ बॉ सर बॉ नाही लिहिलं इथे. म्हणजे बिटवीन द लाईन काहीच करायची नाही आपण. लेखकाने जे दिलं ते उडच करायचं. आपलं डोकं वापरायचंच नाही का? आयुष्यात पण तुम्ही डोकं नाही वापरत. काहीच प्लॅनिंग नाही तुमचं. माहोल बनवायचा नाही काही नाही. इथे नाटकात मला माहोल पाहिजे. नाटक नाही पाहिजे ते रडायचे नाटक नाही पाहिजे. तुम्ही काय करताय? स्क्रिप्ट वाचा. हो. जास्त दया येते का तुम्हाला? नाही. हा चला चला वाचा तुम्ही. चला 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 पुढे पुढे चला. जेव्हा मी तुम्हाला जेव्हा जेव्हा सर आता मी लहानपणापासून माहितीये मला सर जेव्हा असतं ना. इथे डिरेक्टर कोण आहे? कोण आहे? तुम्ही मग काय अक्कल पाजळून राहिला तुम्ही तुमची? हे राजे राजवाड्यांचे नाटक आहे. इथे भाषा एकदम स्वच्छ पाहिजे. उच्चार चांगले पाहिजे. हे तुम्ही बोलताय हा काय काय नाही, तुम्ही बोलताय ते ऐकतोय मी. हा उडू करू नका. नाही ना. हा ते जेव्हा जेव्हा चमचा चमचा चप्पल. चप्पल हा चला आणि मग चप्पल असेल तर चप्पल. चप्पल. तोंड गंधपटक करू नका. आनंदाने आनंद. खोटं वाटतंय ते. मनापासून करा. चप्पल. हा हा चला चला चला. शाबास शाबास शाबास. चला जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिले बॉ पुढे पुढे पुढे. त्याच क्षणी मी तुमच्यावर भाळली गेली बॉ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असे वाटले की जणू काळ गोठूनच गेलेलाच आहे बॉच. दलिंदर. हा मॅडम तुम्ही वाचा. माझे ना माझे तुमचे. हा तर मी बोलते अरे वा आज एक सखी खूपच आनंदी झाली आहे जणू. क्या बात है. अरे बापरे केवढं वर्किंग आहे हो तुमचं. मी ते बिटवीन द लाईन्स केलं सर. ये अमेझिंग आउट ऑफ द वर्ल्ड आहे. जमलं ते. खूप भारी आहे. अय्या, जमलं वा. माझं काहीच आवडत नाहीये का तुम्हाला? तुम्ही नुसत्या मारक्या म्हशीसारख्या फू फू करत राहता. नीट नीट वाचा तुम्ही. फालतूपणा करताय. मंदार सर हा खिळा ठोकलाय का तिथे तुम्हाला? नाही हो. मग काय चिकटून उभे आहे तुम्ही. तिकडे तिकडे जा. टेबल जवळ उभं राहा तुम्ही. छोटा रोल आहे तसं वागा ना. मेन रोल माझा आहे ना. हो चला चला सुरू करा सुरू करा. सखे सखी सखी अशी चेष्टा करणं बरे नव्हे. चेष्टा चेष्टा जी तुम्ही माझ्या आयुष्याची केली ती. सर हे पर्सनल होत आहे सर. नटाला जर जमत नसेल ना तर त्याच्या पर्सनल आयुष्यात डोकवावं लागतं. नाही तर नट जी माटी करतो ना ती सगळी राशी रंगमंचावर पसरते. नितळ निर्मळ पाहिजे मन. तेव्हा रिझल्ट येतो. माझं मन निर्मळच आहे. डोंबलं. चला वाचा पुढे वाचा पुढे वाचा. सखी ओरडू नका ना. प्रेमाने बोला. प्रेम आहे तुमचं माझ्यावर. सर नाटकात तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी दिग्दर्शक आहे. हे प्रेम कोणी बदलू शकत नाही. आता कळलं का? बसा बसा खाली बसा. चला चला पुढे. मॅडम या ना. सखी हा अशी चेष्टा करणं बरं नव्हे बॉ. जमतंय जमतंय जमतंय. हे आम्हाला अजिबातच म्हणजे अजिबातच आवडलंच नाहीये बॉ. ठीक 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 जमतंय थोडं. आता माझं तुम्हाला तर सर्वच ठाऊक आहे. बॉ बॉ बॉ. दोनदा काय गेले. शानपणा करायचं नाही. एकदा तर एकदाच. विसर मॅडम तुम्ही करता का? बायको मॅडम. माने आले. बायको मॅडम. इथं आल्यावर लागा नुसतं लाजताय. आम्ही लगा कवा धरण वाट बघतोय तुमची तिकडं. कुठे? केवढं फोन केले ती बघा. फोन उचलून झालाय तुम्ही. अयो तुम्ही फोन करत होता. मग माने फोन बॅगेत ठेवलाय काय? आमच्या इकडे तालीम चालू आहे ना. हं. राजपूत सरांचा नियमच आहे तालमीत नो फोन. चला गुलगुलू नको. हा थिएटर आहे नाटक चालू आहे. आगंतुक लोकांनी डिस्टर्ब करायची नाही बा.
सर माने आलेत माने. अरे अरे माने तुम्ही आले का? काय 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 म्हणता? कसे? नमस्कार मास्तर. नमस्कार. काय बायको मॅडमला घेऊन जायला आलो होतो. असं? हा? चला बायको मॅडम चला जाऊया सांगितलं त्यासनी. हे माने तालीम होऊ दे ना, नंतर जाऊया आपण. आता काय थांबायची ते चला की. नाही गॅदरिंग आहे ना शाळेचं, आम्ही सगळे शिक्षक मिळून एक नाटक करतोय. काय सांगताय? हा, आणि सरांनी लिहिलंय नाटक. होय हो. आला का कुठलं नाटक लिहिलंय? संगीत काव्य गाथा म्हणजे तुम्हाला नाही समजणार ते. मला का बरं नाही समजणार? नाही नाही तसं नाही काय, काव्यात्मक आहे, प्रतिकात्मक आहे. ती काय असं? फटफटी नाही आहे. फटफट फटफट करत आली आणि गेली निघून बा म्हणून म्हटलं. हे, आता मला नाटक बघायचंच आहे. अरे आता थांबावं लागते. मला कळलं पाहिजे का नाही? आहे का नाही बायको मॅडम? हा बघतो मग इथं बसून नाटक मी. बसा मला काय बसा आता? माने, चालेल बसा. बघतो नाटक काय आहे बघू तुमचं. बसू दे ना सर. माने तुमचे हे चुकतो. माझी प्रत्येक गोष्ट उचलता तुम्ही. अरे ती खुर्ची पण माझी आहे ना. तुमचं हे गेला का कशात बिजी वाढवतो बरं का? खुर्ची म्हणजे काय आहे तो? घ्या की तिकडची एखादी खुर्ची. ती तेव्हा तिकडे गादीवाली हे कळी कळी ती घ्या. नाही नाही राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. हो चला 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 तुमच्यापासून चेतना मॅडम. हा. हा. इस. अगा, या कसं नाचताय लागा. एक नंबरच ऍक्टिंग. करा करा. माने काय फालतूपणा आहे हा? काय ही काय लावणी चालू आहे का? तालीम चालू आहे नाटकाची. नाटक बघण्याची पद्धत आहे ना ही अशी असते. असा रिस्पॉन्स द्यायचा. फेटे नाही उडवायचे. माने शांत तालीम होऊ दे. एकदम शांत. हा? अजून बाजूला बसतो आपण चालू हा, तुमचं. माझ काय नाही तसं काय. हा. चालू द्या. हा इस. पुढे पुढे. सखी तू उगाचच आमची चेष्टा करू नकोस. आम्हाला अजिबातच म्हणजे अजिबातच आवडलं नाही. हा येतोय येतोय जो येतोय आता. अगं अगं सखी, आम्हास तुमची काळजी देखील वाटते. म्हणूनच आज मी माझ्या भावास म्हणजेच धनंजयास तुम्हाला लग्नासाठी सहाय्य करायला बोलावलेले आहे. धनंजय धनंजय ये आता. मी आलोय भगिनी. सर तुम्ही मध्ये उभ्यात. अरे मग तिकडून जाय ना भो. नाही नाही तुम्ही बोललात ना ते विंगेतून वगैरे यायचं ते. ही गेली विंग तिकडे. मोठी सर? आली विंग. सर? जाय ना तिकडून. जाऊ जाय. धनंजय धनंजय ये आता. मी आलोय भगिनी. मी आलोय. तुम्ही जसं बोलवलात तसा मी ताबडतोब आलो. आलो रे आलो. तुमचं लग्न लावायला मी ताबडतोब आलो. ए कोण कोण होतं कोण होतं? रमेश बेटकर. अहो नाही अजय देवगण अजय देवगण. वाटला नाही हा. पण मजा आली मजा आली मजा आली. कुठे? मजा आली. अजून आहे, अजून आहे, आहे. अजून दाखव ना मग. ये विवाह होना चाहिए अभी के अभी. पाणी ग्रहण होना चाहिए अभी के अभी. एक मिनिट. घ्या घ्या. ये हार डालो अभी के अभी. मस्त करता. मस्त आहे ना? प्रिये चाल एक रूप होऊ. अरे तुम्हाला काय कळतं का लगा काय मास्तर? हा यायला माझ्या बायकोवर लगा डायरेक्ट लग्न करताय व्हय? अरे नाही ना एक हो. ग्रुप काय एक ग्रुप काढीन फोडून मग मी. नाटक आहे. एक ग्रुप नाटक कसलं नाटक तसं नाही सांगावं तर. अरे, चालायचं. माने, तुम्ही बी लगा बायको मॅडम तुम्हाला कळत नाही. तुम्ही लगा डायरेक्ट टाकलाय हार. माने नाटक चालू आहे ना, असं काय करताय? हे आता राजपूत सर नाहीयेत, हे नाटकातलं पात्र आहे. शामेश्वर बाहुबली. ती तसलं नाही. आपल्याला तसलं काय माहित नाही. नाटकन फिटक तसलं काय. हा थोडस लांबणं करायचं. अरे हो. हरबीर नाही डायरेक्ट घालायचा. आधी सांगून ठेवतोय मी. हो, कळलं का? हो. आपल्याला तसलं आवडत नाही. भावना दुखावल्या का नाही आपल्या आपण बंद पडतोय सगळं. अरे सगळं बंद पडतोय आपण. अरे शांत राहा शांत राहा. शांत नाही. खोट आहे हे हे. बघा पहिलं सांगून ठेवतोय मी. अरे हा. ऐका ना बसा खाली तुम्ही बसा बरं. बसतोय पण. हा. बसा ना सांगा त्यांना अरे जरा. बसा बसा डायरेक्ट. नाही नाही थांबा. आणि काय होय मंदार सर तुम्ही काय म्हणला होता मला? काय? हा तुम्ही म्हणला होता लगा तुमचं आणि या मॅडमचं लगा खुल्लम खुल्ला झंगाट आहे म्हणून. हो माने माने काय काय बोलता तुम्ही? असं शाळेत शोभतं का म्हणलं तुम्हाला? होतं का नाही सांगा? ही म्हणली होती तर. आणि तुम्ही लगा ह्यांच्या भावाचा रोल करताय व्हय? पटतंय का तुम्हाला तरी सांगा बरं? माझं ऐका. अहो आयुष्य वेगळं नाटक वेगळं वेगळं. आहे. तसलं नाही. वेगळं वेगळं काही नसते आपल्यामध्ये सगळे शिव. अरे नाही नाही. बसा, 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 बसा. इकडे या, इकडे मी या. म्हणजे पहिलं सांगितलं बसा बरं. बसा बसा. तसलं नाही चालत आपल्याकडे. नका एवढं शांत टेन्शन. व्हा ना माने. लग्न आहे हो आता. माझ्यावर विश्वास नाहीये का? चालतंय ठीक आहे आता काय बसा ना. तुम्ही म्हणताय म्हणून. हो 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 ठीक आहे. करू द्या ना. इथे पण नका ना नडू. नडलोय तुम्हाला मी. नाही नाही म्हणजे चांगल्या भाषेत सांगितलं तसं नाही ना हो. नडलोय का तरी तुम्हाला? अरे नाटकात तरी काहीतरी होऊ द्या ना हो. पण बाय ना इथे माहोल पण बनवला नाही मी.
म्हणजे शिंच्या आधी माहोल नको. माहोल करायच्या नादात माझ्या आयुष्याचा शिन झाला. त्या दिवशी माहोल बनवला नसता तर आज माझ्या आयुष्याचा काय माहोल असता बुवा. संपली वाटतं तालीम. आहे. चला चला हा, पुढे 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 करू. हा शांत राहा तुम्ही, टेन्शन नका घेऊ. हा चला हा, ते हा राजन 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 हा. पण मधल्या काळात माझे मन वनात विहार करणाऱ्या रोहित पक्षावर आले होते, त्याचं काय बा? रोहित पक्षी त्याने बायना बाटोड मारू बाटोड. अरे तो रोहित पक्षी काय आपल्या राज्याचा मूळ निवासी आहे का? 2-3 महिने येतो तो खावल्याला डवरायला येतो, नंतर जातो उडून. पण त्या रोहित पक्षाची कमनीय आकृती माझ्या नजरेसमोरून हटतच नाहीये ना बा. अरे जे क्षण बंगूर आहे त्याच्या नाक तुला माने अरे काय करताय तुम्ही? संटेस का काय तू? अरे माने ऐक त्यांना सांगा हो. इथं लगा नवरा बाजूला बसलाय लगा डायरेक्ट हात लावते बायकोला माझ्या. तुला काय कळतं का लगा? डायलॉग आहे. सांगितलं नाही म्हणून नको मग परत. माने ना डायलॉग फिरलो बाय कोण वाटले कोण तुला? हा ते का साडीच्या दुकानाच्या बाहेर ती ठेवलेली मॉडेल आहे ती. बघितलं कडक आहे का नरम माहिती? माने नाटक अरे सांगा ना त्यांना. ऐका ना, नाटकात करते डायरेक्ट म्हणजे कसं चालेल तसं आपल्याला नाही तसलं चालत. मग खोटं असतं सगळं. खोटं बिटं आपल्याला काय माहित नाही. आपलं लग्न होणार आहे आपण तसलं काय माहित हो, नाही हो. आपल्याला. नाटक करू द्या. बस सामना करा काय करायची ती. हा करतो मी डिरेक्टर आहे इथे. दुसराच कोणीतरी तणका मारतोय. है! लांबून करतो. अरे जे क्षण बांगूर आहे त्याच्या नका नाव विचार करू. त्यांना ना असे रोहित पक्षी आहे ना दगड मारून टपाटप उडवले पाहिजे. ना, रोहित पक्षी म्हणे अरे कशाचा कमनीय फिमनीय उचृंखल येतो. अरे ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही त्याचा काय आला विचार करायचा. 2-3 महिने येतो तळ्याकाठी गंधपटाक करतो तळ. त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या जीवनातल्या राजहंसाकडे लक्ष अरे तुला काय अक्कल बिकल आहे का लगा? शीन आहे तसा तो. कसला डोंबलाचा सीन आहे? अरे तुला 100 वेळा सांगितलं हात लावू नको तरी हात लावते जो माझ्या बायकोला डायरेक्ट. काय नका करू म्हणजे नका करू काय. काय नाही शाळेची तालीम मिळून आपल्याला काय माहित नाही. हा कसली तालीम? डायरेक्ट हात लावताय लागा तुम्ही. हा अरे चुकीचे समजताय तुम्ही. काय नाही चुकीचं काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे मला सांगा. आणि तुम्ही काय म्हणलो? रोहित पक्षी होय? हो हो हा पक्षी आहे होय मी. अंगावर येऊ नका तुम्ही. इथं लगा माझं नाव रोहित आहे म्हणून ह्यांनी लगा रोहित पक्षी म्हणले ती लिहिले होय तसलं. हा का बरं रोहित पक्षी का बरं? दुसरं काय नाव नाही का तुमचं? अरे ऐका ना हो. काय बोला. हा रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. फ्लेमिंगोला रोहित पक्षी म्हणतात. वाटलं तुम्ही नेटवर जाऊन चेक करा. अरे मग डायरेक्ट फ्लेमिंगोच म्हणा की मग. अरे त्या काळात फ्लेमिंगो हा शब्दच रुळला नव्हता ना. अरे मग दुसरं म्हणा ना काहीतरी मग तुम्ही. अरे दुसरं कशाला? हे पांढरा पोपट म्हणा. पांढरा पोपट नाहीतर घोबाड म्हणा. काही आपला. हा तुम्हाला म्हणजे लगा रोहित पक्षीच म्हणायचे. रोहित पक्षी तुम्ही लगा माझ्या बायकोला फेतावताय बरं का नाटकामधून. नाही ना मी कशाला पितवू. मग काय करता नाटक. अरे काय करावं गड्या या माणसाचं. अरे पुराण काळातली कथा आहे ती. काल्पनिक कथा आहे. म्हणजे जंगलात एक राजा आहे ना शिकार करायला जातो पण शत्रू सैन्याची जी राजकन्या आहे तिच्या प्रेमात पडतो बुवा. आणि तिची जी सखी आहे ती आणि तिच्या भाऊ ते दोघं मिळून आमचे मिलन घडवून आणतात आणि मग दोन्ही राज्य सुखाने नांदतात. असं आहे ते. अशी गोष्ट लिहिली होय. असं आहे. म्हणजे सांगा की तुम्हाला माझ्या बायको मॅडम बरोबर लग्न करायचे. माने हा मला काय कळत नाही होय हो. काही पण नका. हा आणि म्हणून तुम्ही राजाचा रोल करताय का नाही? माने असं खोटं सांगायचं नाही. अरे. करताय की नाही? नाही. इथं लगा ऐका इथं ह्यांचं डिक्लेअर्ड अफेअर आहे. ह्यांना का बरं नाही तुम्ही राजा राणीचा रोल दिला? सांगा की. बघा की यांच्याकडे कसं आहे रुबाबदार. हा बघा कसं असते ती. खायला लगा पोटबीट घालून आले ते बघा की पोटबीट कसं बाहेर आलंय. ऐक ना हेच नाही करा की राजा. ह्या तर आहे तेच की राणी म्हणून शोभणारच की तेच. आमच्या बायको मॅडम तुम्हाला सांगतो त्या दाशीचा रोल करतेल्या आणि तुम्ही करा की मग त्यांच्या भावाचा रोल. मग काय त्याला काय होतं इथं? मी कसा हो? अरे वाटणार की हो. बघा दोघांचं चेहरं. अगा सख्या आईची पोरं वाटते ती लगा जणू तुम्ही. माने अरे किती 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 कावळ्यासारखं करताय तुम्ही. माने नका ना असं नका करू ना. नाटक आहे नाही. मी ठरवलं नाही नाटक आहे नाही. हो हो. काय प्रॉब्लेम आहे करायला? प्रॉब्लेम नाही पण सूट नाही होणार बुवा. राजपूत सर. काय ते तालीम काय चाललंय?
अरे सर नाटकाने आता छान बाळसं धरलेलं आहे. हे मस्त बरं का सर. वा वा चांगलं 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 चांगलं. सर हे माझे होणारे मिस्टर सर माने. या या अरे माने. नमस्कार नमस्कार How are you, माने? हे ओळखतो मी ओळखतो. वा 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 वा. माने अरे बापरे घाण साफ करण्यात एक्सपर्ट माणूस आहे. काय बोलताय सर तू अरे ते आमच्या कॉलनीतलं जे ड्रेनेज जाम झालं होतं ना ते यांनी साफ केलं. वा, वा, वा. कॉन्ट्रॅक्ट घेतो Contract म्हणजे वा, 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 वा. ओळखतो माने तुम्हाला. वा वा वा. कुठवर आली तयारी लग्नाची माने? वा वा वा. लग्नाची तयारी जबरदस्त पत्रिका वाटायची चालले ते आता अरे वा 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 चांगल्या पत्रिका वाटा. तुम्हाला सांगतो ह्या राजपूत सरांच्या हस्ताक्षरात लिहा. वा वा वा. मोठ्यासारखं अक्षर बुवा. वा वा वा. हे जे काय आपले कविवर्य राजपूत सर आहेत का नाही अरे वा वा वा. लगा कसलं नाटक लिहिलंय लगा ह्यांनी अरे वा वा. लगा लयच भारी नाटक काय सांगता? म्हणजे त्यांना काय ऍक्टिंग फिक्टिंग करायलाच लागत नाही मनातलं सगळं आपसुक बाहेर येतंय त्यांच्या ओ, अरे. बघा की तुम्ही स्क्रिप्ट बघा की. एवढे भारी समजले. बघा, बघा जरा, बघा, बघा, बघा. अरे बापरे. वा, 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 वा. यालाच तर प्रेम म्हणतात सखे. म्हणूनच तर आमचे राजकवी म्हणतात की दोन अनोळखी जीव कडत न कडत भेटतात. भिडता नजरेस नजर एकमेकात हरवतात. वा वा वा. भारी, भारी. अरे, काय झालं काय झालं काय मला काय आताच आला वा अंगाव भारत करतो. नाही तुम्ही भारी केला हो नाही नाही नाही. अहो खरंच भारी काटा आला तर खरंच सांगतोय हो माने असं काही नाही तुम्ही बोलतात बाप. अहो सर खरंच भारी केलंय तुम्ही हे असं आपसुकच निघून गेलं माझ्या तोंडातून. काय काय मी इथे जेव्हा शिक्षक म्हणून लागलो का नाही तेव्हा पहिले मी मराठी शिकवायचो. नाही कळतंय ती तुमच्या बोलण्यातनच कळतंय. मी सांगतो तुम्हाला ह्यांच्या डायलॉगला एक नाही करेक्ट न्याय तुम्हीच दिलेला आहे. हा मग आता कळलं मला वाचताना तर भारी वाचलोय लगा तुम्ही. ऐका सर मी काय म्हणतोय मला असं वाटतंय कसं वाटतंय? म्हणजे एकंदरीत इथली जी काय तालीम बघितलेली आहे की नाही मला असं वाटतंय हितला राजाचा रोल ह्यो तुम्हीच केला पाहिजे. अरे नाही हो. बस 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 अगदी राजा असं हुडकून गावणार नाही हो. अरे काय राजा केलाय त्यांनी. नाही, मी सांगतो. नाही माने हो माझ्याकडे खूप जबाबदारी खूप काम आहेत मला माफा. जबाबदाऱ्याचं काय लागा एवढी मुख्याध्यापक मी. अहो सर इकडे जबाबदाऱ्या वाटून घ्यायला आहे की एवढी शिक्षक मंडळी आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही करा बिंदास समज नाहीच अरे नाही जमणार. अरे खतरनाक जमणार लयच मोठं वरतं बोलतो. जमणार मी सांगतो ना तुम्हाला हे मागाशी काय म्हणले जो राजा आहे की नाही म्हणजे हे जे राजपूत सर आहेत की नाही मी म्हणजे राजहंस आहे. आता मला सांगा बरं हिथं नेमका कोण बरं वाटतोय मी सोडून राजहंस. सर मुख्याध्यापक सर वाटते की नाही बस 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 फायनल 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 सर फायनल तुम्ही नाही बरोबर आहे तुम्ही राजा करा भारी होणार मी सांगतो. आणि ह्या मॅडम आहेत का नाही तुम्ही हसनी त्या राणीचा रोल नाही होणार मस्त होणार. आणि ह्या दासीचा रोल करतील आणि राजपूत सर त्यांच्या भावाचा रोल करतील. नाही नाही अरे काय बोलताय. नाही माने 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 हे भारत अहो होणार हो. नाही काय आहे, तुम्हाला खरं सांगतो मी ना इयत्ता चौथीमध्ये असताना मी असा एवढाच रोल केला अगदी बारकाचा म्हणजे. पण तो काय केला वा 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 डोक्यावर घेतला होता लोकांनी. त्याच्यानंतर ना नाटकाशी संबंध संपला बा. संबंध संपलाय त्यांच्या. आत्ता आलाय की संबंध हे का आत्ता संबंध आलाय तर नाही जमणार हो, मला जमणार नाही. अहो तुम्हाला जमणार हो सर. तुम्ही मला सांगा एवढी जी काय वर्षाची ससलेली ऍक्टिंग आहे की नाही आत्ता हित्त काढा बाहेर. नाही खऱ्या अर्थानं आत्ता स्टेजवर जाळंधूर संगडच निघाला का नाही नाव बदलून टाकीन आपण. अरे जोरदार होणार हो मला विषय नाही. ऐका ऐकून घ्या माझं. हे बघा देवराजपूत सर नीट बघा चेहरा बघा कसं राजबिंडर रूप आहे. मिशा बघा की अशा पिळदार अक्षी गगनाला भिडल्यागतच वाटते ते. नाही तर इकडे मिशा बघा असं वाटतंय का काय जमीन चाटते ते का काय. काही बोलू नका. फायनल तुम्ही राजा करा. राजा करा. मला जमणार नाही. मी मुख्याध्यापक आहे मला जमायला पाहिजे मला अहो, एवढं जमणार हो जमणार हो सगळे येते की मदतीला तुम्ही बघतो हो म्हणा. बघा बरं ठीक आहे आता करतो बा. तुम्ही राजा ह्या मॅडम तुमची राणी आमच्या बायको मॅडम दाशी आणि हे सर म्हणजे कोण ह्यांचं भाऊ. ह्यांचं भाऊ. आणि मला काय वाटतंय माहिती मला जेवढं कळतंय नाटक कसं झालं पाहिजे माहिती का कसं झालं पाहिजे. म्हणजे नाटकाची सुरुवात आहे की नाही रक्षाबंधन पासून झाली पाहिजे.
त्या ह्यांना एक नाही राखी बांधते ते आणि मग राजा राणी बरोबर लग्न करतो बापरे. शाळेतली पोरं आहे ती ना कसं आहे, रक्षाबंधनचा सीन दाखवला जरा चांगलं प्रबोधन होईल व्हायचं. म्हणे वा 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 आवडलं मला. म्हणजे काय ना पहिले संस्कार चांगले होतील मुलांवरती, चांगला संदेश जाईल. अंगास वा, वा, वा. नाही मी करतो पण माझी तालीम 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 कोण करणार? प्रॅक्टिस आम्ही घेतो ना सर सगळे मिळून. तुम्ही घ्या ना. हो केबिन मध्ये जाऊनच करूया. चेतना मॅडम लक्षात आहे सगळं पाटे 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 केबिन मध्ये हो, जायचं. ओके ओके तिथे मी काम पण करता हे पण करूया. चला 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 या लवकर या. हा? ते कसं असतं? बायको मॅडम तुम्ही भारी करताय, तिला हसायचं ठेवा तेवढं. माझ्या बाई. काय राजपूत सर कस काय हानली की नाही रोहित पक्षानं राजहंसाला अशी खचून चोच बरं तर चूक केलं बरं का तुम्ही. गप्प गोट्या गलती चूक केली म्हणतोय आईला का आपल्या बायको मॅडम बरोबर असं केलं आपण जुडतोय जावा. अरे बापरे एकटाच पडलो परत. शांता शेळके बरोबर म्हणतात, काय सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुलही ऋतावे हा दैव योग आहे. अरे बापरे अवघड आहे. वा 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 राजहंस आणि रोहित पक्षाची टक्कर भलतीच भारी होती बुवा. मजा आली, मस्त विषय. प्रसादा वा मजा आली. श्याम प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती चेतेश्वरी असं कोणतरी म्हणून राहा. छान मस्त चेतना मस्त. सावत्यात तुफान एनर्जी लावली होतीस, तुफान. मजा आली मजा आली. नंतर मिमिक्री मस्त करतोस तू, म्हणजे ते जे कॅरेक्टर करतोस ते वाटत नाही पण मजा येते. मजा येते. पाटील जोरात आहात तुम्ही, जोरात. वा 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 बहारदार. म्हणजे वेगवेगळे अटेम्प्ट करतोयस याचा फार आनंद होतोय आणि त्यात सक्सेस मिळतोय याचा दुप्पट आनंद होतोय. फार मजा आली हेमंत, फार मजा आली. कीप इट अप. सई माहोल परफॉर्मन्स होता. मला ही सिरीज खूप आवडते. श्यामदादा तुम्ही ह्याच्यात भलतेच खुलता आणि आज पण भलतेच खुललात. मजा आली. चेतू अमेझिंग. तू जे काही तुझ्या वाचण्याच्या डिग्रीज ज्या चेंज होत होत्या त्या कमाल होत्या. सावत्या तू यू स्टोल द शो, पण तुझ्याच बरोबर तुझ्या व्हाईट चप्पल्सनी पण मला असं वाटतंय ते स्टोल द शो इक्वली. मस्त तुमची साथ पण अमेझिंग होती. हेमंत दादा ब्रिलियंट अटेम्प्ट. म्हणजे फार आनंदी झालोय. तू आम्हाला इतका आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली. आणि याचबरोबर या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.